नमस्कार. आम्ही डांबरे आंबेवाले. आज बागेतला 10वा दिवस आहे. आज 10 जुलै आहे. 1 जुलैला आम्ही काम चालू केलं खत व्यवस्थापनाचं. फार वेळ चालला आहे. बऱ्याच अडचणी येतात आहेत. कधी पाऊस असतो, कधी माणसं येत नसतात त्यांच्या कामांमुळे. त्यांना पण सुट्ट्या घ्याव्या लागतात. त्यांच्या नियोजनानुसार पण जावं लागतं. आज 10 दिवसात फक्त 300 झाडांचंच खत व्यवस्थापन झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 120 झाडं आणि दुसऱ्या टप्प्यातली ही 180 झाडं झाली. कारण सगळ्या गोष्टींचं नियोजन जुळवता जुळवता त्या वेळेची मॅनेजमेंट ही वेगवेगळी होत असते. कुठे माती लांब असते झाडांना घालायची, कुठे पानं लांबनं आणून परत झाडांना टाकावे लागतात आणि ते प्रॉपर केल्याशिवाय पण त्यांना तो डोस पूर्ण करता येत नसतो. हे असं लेंडी खत, शेणखत सगळं पसरून झाडांना द्यावं लागतं. ह्याच्यामध्ये आता SSP सिंगल सुपर फॉस्फेट आणि MOP म्युरेट ऑफ पोटॅश, लेंडी खत, शेणखत हा सगळा पालापाचोळा एकत्र केला जातो झाडांच्या खाली जो असतो तो. आणि हे सगळं त्याचं बेडिंग करून प्रॉपर त्याच्यावरती मग माती वगैरे टाकून हे पूर्ण केलं जातं. हे असं हे फायनल ह्या पद्धतीने आजूबाजूचा सगळा कुजलेला पालापाचोळा जमा करून त्याच्यामध्ये दिला जातो. आज 2-3 दिवस झाले पावसाने बऱ्यापैकी मोकळीक घेतली आहे. कामांनाही वेग घेता आलाय. पुढच्या 10-15 दिवसात कामं पूर्ण करायच्या नियोजन आहे. झाडांचं कटिंग वगैरे प्रूनिंग हे सगळं झालेलं असून फक्त आता फर्टिलायझर मॅनेजमेंट आणि हे महिन्याभराने तण मारायचं काम चालू होईल झाडातलं. थँक्यू.